शिरोळ तालुक्यातील टाकळवाडी येथील जवान रोहित परशुराम खुन्नीकुडे वय वर्ष 27 याचा जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असताना अपघाती मृत्यू झाला। आज त्याचे पार्थिव त्याचे मूळ गाव टाकळीवाडी या ठिकाणी आणण्यात आलं। त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। रोहित यांच्या आकस्मिक जाण्यानं टाकळीवाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। रोहित खुन्नीकुडे हे सैन्यात सन 2020 मध्ये बेळगाव येथे मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते। त्यांचा जन्म टाकळीवाडी या गावी झाला। त्यांचे 1ली ते 7वी पर्यंतचे शिक्षण श्री कुमार विद्यामंदिर टाकळीवाडी, 8वी ते 10वीचे शिक्षण श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथे झालं, तर महाविद्यालयीन शिक्षण श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या ठिकाणी झालं होतं। रोहित यांचे मोठे भाऊ हे सुद्धा भारतीय सैन्यात सेवा बजावत आहेत। त्यांचं ट्रेनिंग बेळगाव येथून पूर्ण झाल्यावर त्यांनी अरुणाचल प्रदेश चीन बॉर्डर या ठिकाणी सेवा बजावली आहे। सध्या ते जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत होते। त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, भाऊ, बहीण, भाऊजय असा परिवार आहे। रोहित यांच्या अंत्यदर्शनासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, नायब तहसीलदार क्रांती पाटील, गट विकास अधिकारी विजय परीट, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या उत्तरादेवी शिंदे, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब वनकुरे, गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे, मंडल अधिकारी अश्विनी कुंभार, तलाठी राजू सनदी, जिल्हा सैनिक कल्याण संघटक सुहास कांबळे, नामदेव पाटील, गुरुदत्त सेक्युरिटी ऑफिसर शामराव पाटील, टाकळीवाडी गावच्या प्रशासक मंगल बिरनगे यांच्याबरोबर आजी माजी सैनिक, कोल्हापूर जिल्हा सैनिक वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी, टाकळीवाडी ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव।